यवतमाळमध्ये 34 मुलींची विक्री करून धर्मांतर केल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केला। या प्रकरणामधील आरोपी मझहर कुरेशीची कोणतीही चौकशी न करता त्याला सोडून दिल्याचा आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणामधील धक्कादायक ऑडिओ क्लिप प्रफुल्ल चव्हाण यांनी समोर आणलेली आहे आणि या ऑडिओ क्लिपची पुष्टी झी 24 तास करत नाहीये। पोरीचं काम घेऊन चालली म्हणतो तो पुण्याले। अच्छा अच्छा हा एकटीच? एकटीने तर काल 10 जणांना नेणार आहे। शुभम मामा चालला संग। शिवम मामा कोण? पोरी काढणारा। अच्छा कुठं कुठच्या आपल्याच गावातला आहे। हे इकडे राहते फुकटनगर मध्ये। अच्छा अच्छा हम्म ते कल्याणी आत्या करते वाटतं ते काम। हो सोडला का? नाही बाबा मला आपल्याच तर गावात दिसते घरापाशी। मोबाईल वर काम करत असते याईने। अच्छा असं आहे का? तिचे काम ते तिले जेल झालती ना ह्या कामासाठी। हा हा तर म्हणून ते फक्त मोबाईल वर करते, जात नाही कुठं। आता जर तिचं नील झालं ते तर जाते मग। अच्छा तिचा नवरा? बाबा कल्याणी आत्याचंही लग्न दिलं तर करून कल्याणी आत्या निघाली होती ना। मझहर कुरेशी। हो त्यानंच दिलं। हो का? ते खतरनाक काम आहे। तो भी करते का काम तसे? कोण? मझहर कुरेशी नाही हो ते मजरही करते। मला वाटलं नाही। पैसा किती भेटते मग, पण बदलवायला लागते। मुलींना आमिष दाखवून, पैशाचं आमिष दाखवून, त्यांना मोठमोठे स्वप्न दाखवून त्यांची मानव तस्करी करणे, 15 वर्षाच्या मुलीला 45 वर्षाच्या 50 वर्षाच्या पुरुषाला विकणे, त्याचं खोटं लग्न करून देणे, तिचं पुढे ह्युमन ट्रॅफिकिंग करणे असंही आहे। त्याच्यामध्ये लव्ह जिहादचा एक अँगल आलाय। तर या ऑडिओ क्लिप मध्ये असं लक्षात आलंय की मझहर कुरेशी आणि त्याची मिसेस हे दोघं हे पूर्ण सिंडिकेट चालवत आहेत आणि या सिंडिकेटच्या माध्यमातून हिंदू मुलींचं धर्मांतरण करणे आणि त्यांना पुढे वेश्या व्यवसाय करणे अशी शंका यामध्ये उपस्थित होते आहे। पोलिसांना आम्ही काल भेटलो आहेत। मागील 2 दिवसापासून आम्ही याचा पाठपुरावा करत आहेत।